नमस्कार मित्रांनो, सोमजाई माता तीर्थयात्रेत मी सुषमा आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कर्नाटकाच्या किनारपट्टीवरील अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ, ते म्हणजे गोकर्ण, मुरुडेश्वर आणि उडुपी। यात्रेकरू एलटीटीवरून 3 वाजता मत्स्यगंगेने प्रवास करून सर्वप्रथम पोहोचले गोकर्ण क्षेत्री। गोकर्ण हे भगवान शिवाचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते। येथे महाबळेश्वराचे अतिशय सुंदर प्रसिद्ध मंदिर आहे। याशिवाय गोकर्णमध्ये वेगवेगळे बीच आहे। ओम बीच हा ओम आकार असल्यामुळे त्याला ओम बीच असे म्हटले जाते। कुंडले बीच, हाफ मून बीच आणि पॅराडाईज बीच। समुद्र किनाऱ्याचा आनंद घेत आकर्षण करत यात्रेकरूंचे सुंदर बीचचे फोटो आणि भ्रमंती झाली। ह्याचप्रमाणे ह्या गोकर्ण क्षेत्रात रावणाकडून जे गणेशाने शिवलिंग घेतले होते ते इथेच ठेवले होते, त्यामुळे ते एक पाहण्यासारखं आकर्षण ठिकाण आहे। दिवसभर गोकर्णाची स्थानिक भ्रमंती करून यात्रेकरू रात्री पोहोचले हॉटेलवरती। सुंदर भोजनाचा आस्वाद घेतला आणि रात्री आराम केला। सकाळी उठून निघाले यात्रेकरू मुरुडेश्वरला। अरबी समुद्राच्या किनारी वसलेले मुरुडेश्वर हे एक भव्य शिवमूर्तीसाठी जगप्रसिद्ध आहे। ही शिवाची मूर्ती की नाही यात 123 फूट उंचीची आहे आणि उंच राजगोपुरम येथील एक प्रमुख आकर्षण आहे। राजगोपुरमवरून दिसणारा समुद्राचा नजारा पाहून मन अगदी खरंच मोहून जातं। जवळच नेत्रांनी भेट असल्यामुळे येथे स्कुबा डायव्हिंग पण करायला छान मजा येते हा मित्रांनो। अशाच प्रकारे दिवसभर सर्व स्थानिक भ्रमंतीचा आस्वाद घेतला आणि यात्रेकरू पोचले रात्री हॉटेलवर। छानपैकी आराम केला आणि सकाळी निघाले उडुपीला। हा आपला शेवटचा दिवस बरं का। ह्या दिवशी सर्व उडुपीचा स्थानिक भ्रमंती करून परतीचा रात्रीचा प्रवास सुरू झाला। उडुपी हे एक श्रीकृष्ण मंदिराचे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात। श्रीकृष्णाच्या मंदिराचं विशेष म्हणजे इथे हे श्रीकृष्णाने आपल्या भक्तासाठी तोंड फिरवले आहे। पाठीमागच्या साईडला जे सुंदर असं होल केलेलं आहे, त्यातून आपल्याला श्रीकृष्णाचे दर्शन होतं, मुखदर्शन होतं। समोरून पाहिले असतात श्रीकृष्णाचा पाठील भाग दिसतो आणि पाठीमागच्या साईडला जाऊन होलातून पाहिले की आपल्याला श्रीकृष्णाचे मुख दिसते। हे या मंदिराचं विशेष आहे। तसेच या ठिकाणी वेगवेगळे आपले आयलंड आणि बीच आहेत। अशाच सगळ्या बीचचा सगळा हे घेतला आणि स्थानिक अशा प्रकारे ही यात्रा संपन्न झाली। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या यात्रेत सामील होण्यासाठी लवकरात लवकर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।